रेडिओ जगतातील किंग म्हणून ओळख असलेले अमीन सयानी यांचे निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. रेडिओवरील बिनाका गीतमालाच्या उद्घोषकाला रेडिओचे श्रोते अजूनही विसरलेले नाहीत, जे अतिशय उत्साही आणि सुरेल पद्धतीने भाई और बहिनो म्हणायचे. आज त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला. 21 डिसेंबर 1932 रोजी मुंबईत जन्मलेले सयानी यांनी आज अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. रेडिओ जगतातील सुमधुर आवाजाचे बादशहा असलेले सयानी यांनी त्यांच्या जादुई आवाजाची भुरळ चाहत्यांवर घातली होती. 1952 साली रेडिओवरील गीतमाला या कार्यक्रमाने त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. रेडिओच्या ऑफिसमध्ये सयानी यांच्यासाठी दर आठवड्याला जवळपास 65,000 पत्रे येत असत. या गाण्याच्या कार्यक्रमात सुरुवातीला 7च गाणी गायली जात. ही संख्या नंतर 16 पर्यंत वाढवण्यात आली. त्यावेळी सयानी दिवसाला 12 तास काम करत. अशा महान निवेदक कलाकारास विनम्र अभिवादन, भावपूर्ण श्रद्धांजली.